आपण पुण्यातले 5 मानाचे गणपती करणार आहोत. कसबापेठचा गणपती. तर मंडळी हा आहे मानाचा दुसरा गणपती. मानाच्या तिसऱ्या गणपतीला गुरुजी तालीम मंडळ. तर हा आहे तुळशीबागाचा गणपती म्हणजेच मानाचा चौथा गणपती. तर मंडळी हा आहे मानाचा 5वा गणपती. हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर म्हटले तुम्हाला डायरेक्ट मी आता गाडीमध्ये भेटतो, कारण की आमचा जो प्लॅन झाला तो अचानक झाला आणि मी डायरेक्ट निघालो. तर आपण चालू आहे दगडूशेठला. दगडूशेठ हा आपला जो गणपती आहे पुण्याचा, तिकडे चाललो आहे आपण. तर आपल्याबरोबर आपले बंधूच, आपला अनुज बंधू मागा दाखव, मागा आपला अजय दादा, तिथे आपला अनिकेत बंधू, मागा सर्वेश बंधू, आणि अजून आपली एक गाडी आहे अजून एक पुढे. तर त्या गाडीमध्ये आपला वेदांत वगैरे आहे बंधू. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन कोण कोण आहे ते. तर आता आपण तिकडे आधी पोहोचूया, मग तुम्हाला भेटतो. तर चला जाऊया. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो तर आपलं दगडूशेठ हलवाईच्या गणपतीजवळ. तर मी पहिल्यांदाच आलो इथे, फर्स्ट टाईमच आहे माझा. तर आता यांचं तर यांना एक्सपिरियन्स आहे, माझा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स आहे. तर ही लोक तर लाईन वगैरे नसते, डायरेक्ट दर्शन असतं, ते बेटर आहे. तर बघूया आता कसं काय होणार आहे ते. तर आपल्याबरोबर आपला आयुष बंधू आहे, वेदांत हे दुसऱ्या गाडीत होते. तर आपला रोहित बंधू, इथे सूरज बंधू, आणि इथं आपला मल्हार भाई जो गाडी ड्राईव्ह करतोय. तर हे दुसऱ्या गाडीत होते, तुम्हाला तसं बोललो मी. तर आता आपण बघूया दगडूशेठचं दर्शन करूया आणि अजून पण आजूबाजूचे जे गणपती आहेत ते दर्शन करूया. चला हां. अच्छा, म्हणजे इकडचे होते तिकडे ठेवले का? आता पूर्ण गाव फिरतील परत आणि इथेच बसू. अरे बुझते दीप जलाए जिसके सर पे छाओ तेरी उसकी ये दुनिया, जिसके सर पे छाओ तेरी उसकी ये दुनिया, रुतबा उसका ऊंचा जिसने तेरा नाम लिया. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय, हो श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. विघ्न हरता है विधाता तेरे द्वार जो आए. तर मंडळी अशा रीतीने आपलं दर्शन झालेलं आहे दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं. पद्धतशीर दर्शन, एकदम पद्धतशीर, काय टेन्शन नाही ना, नाही धक्काबुक्की नाही. म्हणजे कसा जो भाविक येतोय तो एकदम खुशीने घरी जातोय आणि परत येईल असा विषय. ज्या श्रद्धेने माणसं येतात तो त्या श्रद्धेने दर्शन होऊन मन प्रसन्न होतं. हां, मस्त मस्त एकदम. आणि जी आहे ना तिकडे कडक हिरे वगैरे, आणि जी गणपतीचा जो तिकडे मकर वगैरे बनवला ना, खतरनाक, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर आता इथून पुढे जायचं आपलं दुसरे गणपती काय, दुसरे 5 गणपती आहेत टोटल. त्याच्यापैकी आपण किती करू आपण, आपल्याला माहीत नाही इन डिटेल किती करणार आहोत काय. तर दाखवतो तुम्हाला पुढे कसं काय आहे ते. इथे पण आहे बघा टी व्हीमध्ये. काय मग कसं वाटलं दर्शन करून? बरं, जाम म्हणजे दिलायसा एकदम प्रसन्न हो गया भाई. काय मतलब मी एक हफ्ता एकदम क्या बोलते आजारी था, गणपती में आजारी होता. गणपती में आजारी था मैं, बट अभी आके मेरे को एकदम तरोताजा लग रहा है. 60 रुपये काय मोदक आहे का? 60 रुपये कसं वाटलं दर्शन करून? बाकी एकदम रावल, इच्छा होती झाली पूर्ण. मी फर्स्ट टाइमच आलो भाई. मी पण फर्स्ट टाइम आलो, पण मस्त आहे यार, कडक आहे. इच्छा पूर्ण झाली. म्हणजे असं मी वाईट नाही बोलत लालबागला, पण लालबागपेक्षा खूपच भारी आहे. म्हणजे तिथे धक्काबुक्की म्हणजे असते, असू शकते तिथे म्हणजे क्राऊड वगैरे येते, तर त्याच्यामुळे अजून लवकर असतो ना तर आपलं एकदम असू दे. आता होते, आता काय येते तर टाइम झाला आम्हाला. पण बाकी असू दे. आता पुढे जाऊया आपण, कुठले गणपती करतो ते बघूया. नेक्स्ट चला. ओनली पुणे, ओनली पुणे, ओनली पुणे, डायरेक्ट पुणे. तर मंडळी आपले जे दगडूशेठ हलवाईचे गणपती आहेत त्याच्या मागेच एक मस्त 900चा गणपती आहे का. तर मस्त आहे हा पण मस्त आहे डेकोरेशन. ते मोठा हात आहे, हुतात्मा बाबू गेनू मंडळ त्याचा गणपती आहे, 900चा गणपती. इथे एकदम प्रॉपर दर्शन आहे, मला जाम आवडला भाई. सिस्टमॅटिक काय, एकदम सिस्टमॅटिक आहे, असंच पाहिजे. इथं बस शंकराची पिंड आहे, सही रे. चला चला, काय इच्छा बोला. बघ पुढच्या वर्षी आमचे 7 थर लागू दे.
बास आणि त्याच्या पुढच्या वर्षी 8. बास त्याच्या पुढच्या वर्षी 9. हे जरा ओव्हर होतं, हे जरा ओव्हर होतं. मस्त आहे, मस्त आहे. महादेवांची पिंड आहे. फक्त आवाज आहे का, आवाज वाईब वाईब. तर मंडळी इथे महाडिक फॅमिली आलेले आहे. तर आपण ज्याचे फॅन आहोत यांचं सुपुत्र, दादा मी नाव येत नाही मला तोंडावर आता, सॉरी दादा. तर त्यांची आजची काहीतरी पूजा चालू आहे. तो नाही आला वाटतंय, तो नाही आला आहे. त्यांचे बंधू, वहिनी आणि त्यांचे पप्पा आलेला. तर आपलं दर्शन झालं आता तिकडचं. आपण जायचं. मूर्ती बघा, मूर्ती. कसं वाटलं मग तुला दगडूशेठचं दर्शन करून? पहिल्यांदा आले मी तर दर्शन दगडूशेठ बघायला. भारी आहे, पण भारी आहे, खरंच भारी. मेन कसं माहिती आहे का, गणपती भारी आहे आणि दर्शन पण भारी भेटतं ना. तर कसं बरं वाटतं. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. तर गणपतीचं दर्शन काय घेतलं, पोरं अभ्यास झाली, पोराने डायरेक्ट पुस्तकात सेमच आहे, फक्त इकडे वेगळं आहे. फंड वेगळा आहे. जय गणेश दगडूशेठ गणपती देवा. अच्छा, त्यांची आरती आहे का? लागले बाई, पोरं कामाला लागले. काय कधी कोणाच्या घरी आरती नाही बोलला, पण आरती तो वाचतोय. तो चांगली गोष्ट आहे. परिवर्तन झालंय दगडूशेठ हलवायचं गणपतीला बघून. तर मंडळी आता आपण दगडूशेठ हलवायचं गणपतीचं दर्शन करून आता आपण पुण्यातले 5 मानाचे गणपती करणार आहोत. म्हणजे पुण्याचे जे 5 मानाचे गणपती आहेत त्याचं दर्शन करणार आहोत. तर पहिला कसबाचा गणपती म्हणजे कसबापेठचा गणपती आहे ना पहिला, तर तिथं पण आलो आहे. त्यानंतर मी तुम्हाला सगळे 5 गणपती दाखवतो. तर ही आपली सगळी मंडळी आहे. तर आता आपण आलो आपल्या पुण्यातल्या मानाच्या पहिल्या गणपतीला म्हणजे कसबा गणपतीला. जरा लाईन आहे, लाईनला लागलं आपण. मस्त एकदम, बस तुमचा आशीर्वाद आताच. प्रेशर आलंय गाईज, प्रेशर. थोडीशी लाईन आहे, तुम्हाला दाखवतो, दर्शन देतो गाईज. हां, तर मंडळी हा आहे मानाचा दुसरा गणपती. लाडू गाईज, लाडू. गणपती बाप्पा मोरया.
तर मंडळी आता आपण आलो आपल्या मानाच्या तिसऱ्या गणपतीला. गुरुजी तालीम मंडळ पुण्यातला मानाचा तिसरा गणपती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा के आधी पाया पडा नंतर फोटो काढा. हा का तू काढतो काय? आमच्या फोन खिशात आहे का? यो काढतो काय फोटो? स्वतः ठेव पहिला फोन मग दुसऱ्यांना बोल. विनायका दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन. तर मंडळी आता आपण बघितला तो आपला मानाचा तिसरा गणपती होता. तर आपण आता मानाचा चौथा गणपती बघतोय म्हणजे आपला तुळशी बागाचा गणपती. तर तुम्हाला दाखवतो. एकदम भारी इथे सिस्टम, नाही गर्दी नाही, एकदम पद्धतशीर दर्शन होतं सगळ्यांचा. आवडला आपल्याला, आवडला हां. आणि मकर तर एकदम भारी भारी जातं सगळ्यांचा. दाखवतो होतं पुढे पण. तर तुळशी बागाच्या गणपती दर्शन करतोय आपण. पूर्ण 5 करूया गणपती. पुण्यातले मानाचे गणपती. इथं पण कुठलं तरी शिवशक्ती तुळशीबाग, पण मेन तुळशीबागाचं आतमध्ये आहे तिकडे, तिथे जाऊया. तर हा आहे तुळशीबागाचा गणपती म्हणजेच मानाचा चौथा गणपती. आणि मूर्ती बघा, मूर्ती एकदम जब्बर मूर्ती आहे, क्लासिक भारी मूर्ती एकदम. म्हणजे असं बघून तुमचं मन प्रसन्न झालंच पाहिजे. हॅपीनेस भाई त्याला मूर्त 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 मूर्ती बघतो, मूर्ती सर्वं जगतं तत्त्वो जायते सर्वं जगतं तत्त्वतिष्ठति सर्वं जगतं तैलयति सर्वं जगतं तै प्रत्येति रापो नभो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पतानि त्वं गुणत्रया पीतः त्वं देवत्रया शपथ शपथ पसंद. सब गणपति एक ही है, सब गणपति एक ही है. आपको पत्थर में भी भगवान दिखता है. खाली आपका श्रद्धा मंदिर देखने का. हां बरोबर. कुछ नहीं. ये आप तक ये देखो. अरे जगन्नाथ, जगन्नाथपुरी गेल्या वाटते, जगन्नाथपुरी गेलाय, जगन्नाथपुरीचा देखावा आहे. तर हा मानाचा चौथा गणपती तुळशीबाग. हा तुळशीबाग. मूर्ती एकदम भारी आहे, मूर्ती एकदम भारी आहे. तर वेदांत माऊन घेतलेले मोदकचं बॉक्स मस्त आहे, जाम भारी. खूप लुसलुसीत आहे, मस्त. चलो काय चलो. तर मंडळी इथे गणपती आहे सगळीकडे. जिथे बघू तिथे गणपती मोठे मोठे मंडळ आहेत तसे पण. आणि हा मंडळ 1947 म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा नाही गणपती. आणि मूर्ती बघा. 1398 ला झाले. हा 1398 अरे टाइम लागला, टाइम लागला 1398 ला. रजिस्टर. अरे नंबर आहे तो, रजिस्टर क्रमांक. सन नाही आहे तो. इसवी सल्ली चलता भाई, छोटी मोठी चुकी होते भाई. सर मंडळी आता आपण आलो आपल्या शेवटच्या मानाचा गणपती म्हणजे पुण्याच्या शेवटचा मानाचा गणपती 5वा केसरीवाडीचा गणपती. तर तिथे आपण जाऊया. लोकमान्य टिळकांचा काहीतरी विषय आहे ते, असं मला समजला. तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवते कसं काय आहे. तर मंडळी आहे मानाचा 5वा गणपती केसरीवाड्याचा गणपती.
तर मंडळी अशा रीतीने आपले 5 मानाचे गणपती झालेले आहेत आणि आपण दगडूशेठचं पण दर्शन केलेलं आहे मस्तपैकी. तर आता आपण निघतो पुण्यावरून. तर आता आपल्याला मध्ये आपल्याला एकविरा यायच्या तिथे पण उतरू आणि आपल्याला नाश्ता करू. नंतर मग आपण आपला माड खूप बेकार भूक लागली, काय खाल्ला नाही. बुवाची मिसळ खायची, बुवाची मिसळ खायची, बुवाची पण चालेल खायचे. इथं आहे ना काय 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 कुठे गेली ते सुदामा भेल. पुण्यामध्ये आल्यावर मिसळ नाही खाणार तर काय खाणार. हा ना. तर मग आता आपल्याला नाश्ता वगैरे करून आपल्याला ते एकविरा आणि महडला जायचं कारण की गणपती आहेत. तर महडला पण गेलो तर जरा बरं होईल. तर आता आपण निघूया इथून. तर मंडळी आता आपण आलो आपल्या एकविराच्या मंदिराच्या पायथ्याजवळ. जरा आपण इथून चाललोय तर दर्शन वगैरे घेऊन जाऊया असा विचार केला आम्ही. तर आता आपण जरा पाय वगैरे पडू इथे आणि निघू. तर मंडळी आता आपण एकविरीवरून डायरेक्ट आलो आपल्या महाडचा गणपती. अष्टविनायकमध्ये येतो आपला महाडचा गणपती. यो दादा कालपासून नुसता गाडीवर झोपते काय काय विषय सांग. आई चांगला आहे घे बाई चला आता दर्शन करे. छोटा पुढारी कुठे आहे? पुढारी अजून झोपलाय. छोटा पुढारी. दर्शन करूया आपल्या गणपतीचं. तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन. मंडळी अशा रीतीने आपल्या महाडच्या गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे. तर तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही त्यामुळे मी काढले थोडीफार जेवढी जमेल तेवढी. तर आपला आजचा मस्त होता जो दगडूशेठचा पूर्ण पुण्याची गणपती करायचे होते आपल्याला. हे 5 आपण आपले मानाचे गणपती केले. तर तुम्हाला पण जेवढं जमेल तेवढं दाखवला आणि बाकी आमची मजा मस्त चालू होती. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. परत बसा झोपा. हा गाडी तेच चालेल. उठा गाडी उठा उठा उठा. सर्विस किधर हूँ क्या है पता ही नहीं चल रहा है. सर्विस झोपला असता ना सर्विस उठला. सर्विस कुठं आहे पण कुठं आपण आता सांगता असं का झाला सर्व. तर आता तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.